सकाळी 5 वाजता पौर्णिमेचा चंद्र आपल्या तेजाने तळपत होता आणि हळूहळू जशी जशी पहाट व्हायला लागली तसं दाट धुकं दाटून यायला लागलं. दाट धुक्यामध्ये चमकणारे लाईट्स अगदी रम्य असे वाटतात. इतक्या सकाळी आणि अंधारामध्ये पक्षीसुद्धा आपल्या घरट्यांतून बाहेर निघत नाहीत. अशा धुक्याच्या दाट चादरमध्ये हलकी हलकी थंडी अंगाला बोचत आहे. गच्चीवर हलकंसं पाणी शिंपडल्यासारखं गच्ची ओली झालेली आहे. सकाळचं असं प्रसन्न आणि सुंदर असं वातावरण आहे. थोडा थोडा उजेड आणखी वाढायला लागला, थोडं थोडं आणखी फटफटू लागलं, तर हे धुकं आणखी दाट दिसायला लागलं. इथून सह्याद्रीच्या कडा दूरवर दिसतात, त्या तर अदृश्य झालेल्या होत्या. बघा, दूरचे डोंगर दिसतच नाहीत आणि नुसती धुक्याची सगळीकडे चादर पसरलेली दिसत आहे. सूर्य वर येऊ लागला तसं सूर्याची किरणं धुक्याच्या चादरमधून हळूच डोकवायला लागली. सूर्याची किरणं धुक्याची चादर बाजूला सारत हळूहळू बाहेर यायला लागली. सूर्याची किरणं किती छान सोनेरी अशी दिसत आहेत. सकाळी सकाळी आपण जाऊया रेल्वे स्टेशनकडे. बघा, हिरवीगार शेतं, त्यात साचलेलं पाणी आणि केळीच्या बागा पण दिसत आहेत. खानदेश भागामध्ये सहसा केळी लावल्या जातात. हा भाग केळीपट्टा म्हणून ओळखला जातो. केळीच्या बागा इतक्या घनदाट असतात की त्यात अंधारच अंधार असतो. रेल्वे स्टेशनचा नजारा तर बघा, सूर्योदयाकडे किती छान केशरी कलरचं आभाळ तयार झालेलं आहे. आणि रेल्वे स्टेशनवर एक छान उंबरं लगडलेलं एक झाड, तिथेच आपलं फोटो सेशन.